तुमच्या नावावरती कोणत्याही बँकेचे किंवा ॲपचे कर्ज आहे का? जर असेल तर तुमच्यासाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे। होम लोन, एज्युकेशन लोन, पर्सनल लोन असो व बिझनेस लोन, ज्यांनी कर्ज घेतलं आहे त्या सर्वांना आरबीआय कडून खूप मोठा दिलासा मिळाला आहे। रिझर्व्ह बँकेने थेट कर्जदारांसाठी नक्की काय मोठा अपडेट दिला आहे हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल। तर थेट तुमच्या फायद्याची असलेली ही नेमकी काय बाब आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ न थांबवता शेवटपर्यंत नक्की पहा। हॅलो फ्रेंड्स, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच आयुष्याशी कुठे ना कुठे जोडलेला आहे। मित्रांनो, कर्ज घ्यायला कोणालाच आवडत नाही, पण अडचणीच्या वेळी मग तो हॉस्पिटलचा खर्च असो, मुलांचे शिक्षण असो व बिझनेस, कर्ज घेणे अनिवार्य होऊन बसते। कर्ज घेतले की ते वेळेवर परत करणे हे आपले कर्तव्य आहे, पण कधी कधी नोकरी सुटल्यामुळे, व्यवसायात नुकसान झाल्यामुळे किंवा अचानक आलेल्या आर्थिक संकटांमुळे 1-2 हफ्ते म्हणजे EMI बाउन्स होणे स्वाभाविक आहे। पण हीच संधी साधून काही बँका आणि रिकव्हरी एजन्सी ज्या पद्धतीने कर्जदारांशी वागतात ते पाहून कोणाचाही राग अनावर होईल। मानसिक त्रास, धमक्या आणि सर्वांसमोर अपमान, कर्जदारांची शांतता हिरावून घेणाऱ्या अशा रिकव्हरी एजंट्सच्या मनमानीला चाप लावण्यासाठी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मास्टर स्ट्रोक मारला आहे। बरोबर ऐकलं, आरबीआयने आता बँक आणि रिकव्हरी एजंट्सच्या वर्तनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक सर्वसमावेशक नियमावली जारी केली आहे। हे सुधारित नियम 1 जानेवारी 2027 पासून कठोरपणे लागू होणार आहेत। तर मग या नवीन नियमामुळे काय काय बदल होणार आहेत, बँकेंना काय करावे लागेल आणि कर्जदारांना कोणते नवीन अधिकार मिळतील, चला आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक मुद्दा सोप्या भाषेत समजून घेऊया। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती शेजारची बेल आयकॉन नक्की दाबा। तर कोणते आहे ते आरबीआयने केलेले मोठे बदल? मित्रांनो, पूर्वी व्यावसायिक बँकांच्या कर्ज वसुलीसाठी वेगवेगळे निर्देश होते, ज्यामुळे बऱ्याचदा गोंधळ निर्माण व्हायचा। आता आरबीआयने हे सर्व जुने नियम एकत्र करून एक स्पष्ट नियमावली तयार केली आहे। म्हणजेच यापुढे सर्वांसाठी एकच कठोर नियम असेल। याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे वसुली प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, रिकव्हरी एजंट्सवरती पकड मजबूत करणे, कर्जदारांशी संवाद सुधारणे आणि तक्रार निवारणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे हे आहे। आता दुसरं येतं म्हणजे बँकेची नवीन जबाबदारी काय असणार। आता बँकेंना आपल्या मनमर्जीने वसुली करता येणार नाही। प्रत्येक बँकेला स्वतःची रिकव्हरी धोरण तयार करावे लागेल आणि त्याला बँकेच्या संचालक मंडळींची मंजुरी घेणे बंधनकारक असेल। परत वसुली नेमकी कधी आणि कशी सुरू करायची, तक्रारीची प्रक्रिया कशी असेल आणि कर्मचाऱ्यांचे व एजंट्सचे वर्तन कसे असावे याचा स्पष्ट उल्लेख या धोरणात असावा लागेल। परत आर्थिक अडचणीत असलेल्या कर्जदारांशी सहानुभूतीने कसे वागायचे हे बँकांना आधीच ठरवावे लागेल। एवढेच नाही तर नियमाचे उल्लंघन करून वसुली केल्यास कर्जदाराला झालेल्या नुकसानाची भरपाई कशी द्यायची हेही या धोरणात स्पष्ट करावे लागेल। आणि बँका आता रस्त्यावरून कोणालाही पकडून रिकव्हरी एजंट म्हणून पाठवू शकत नाही। बँकांनी ज्या एजन्सीची नेमणूक केली आहे त्यांची कडक तपासणी करावी लागेल। परत एजंटच्या पार्श्वभूमीची वेळोवेळी तपासणी केली जाईल, त्यांच्यावर कोणतेही गुन्हेगारी गुन्हे नाहीत ना हे सुद्धा तपासावे लागेल। परत हे एजंट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग ऑफ फायनान्स कडून प्रशिक्षित आणि प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक आहे। प्रशिक्षण नसलेली व्यक्ती एजंट बनवू शकत नाही। आता कर्जदारांना मिळणारे नवीन अधिकार आणि पारदर्शकता बद्दल मी तुम्हाला सांगते। वसुली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच तुमच्या घरी किंवा फोनवर कोणतीही रिकव्हरी एजन्सी किंवा एजंट संपर्क साधणार आहे याची लिखित माहिती बँकेला द्यावी लागेल। एजंट बदलल्यास त्याची माहितीही त्वरित द्यावी लागेल। दुसरं म्हणजे वेबसाईट वरती यादी, बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरती नोंदणीकृत रिकव्हरी एजंटची अपडेट केलेली यादी प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे। मी बँकेतून आलो आहे असं कोणीही सांगून आले असेल तर विश्वास ठेवू नका, त्यांचे नाव वेबसाईट वरती असणे गरजेचे आहे। परत तक्रारीसाठी स्वतंत्र व्यवस्था सुद्धा आहे। वसुलीबाबत काही तक्रार असल्यास त्यांच्या निवारणासाठी बँकेने विशेष तक्रार निवारण यंत्रणा उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे। आता 5वी गोष्ट येते, कोणत्याही गोष्टींवरती पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे का, तर हे प्रत्येक कर्जदाराने जाणून घेतलेच पाहिजे। आरबीआयने काही त्रासांवरती पूर्णपणे बंदी घातली आहे। पहिलं म्हणजे गैरवर्तन, शिवीगाळ करणे किंवा धमक्या देणे। दुसरं म्हणजे फोनचा त्रास, सतत फोन करून त्रास देणे किंवा अनोळखी नंबरवरून कॉल करणे यावर बंदी आहे। तिसरं
म्हणजे अपमान करणे, कर्जदाराला समाजात बदनाम करणे, त्याच्या नातेवाईकांना, मित्रांना किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांना फोन करून दबाव आणणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. परत सोशल मीडिया ब्लॅकमेलिंग, कर्जदारांची वैयक्तिक माहिती किंवा कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावरती पोस्ट करता येणार नाही. आणि शेवटी म्हणजे खोटी भीती दाखवणे, जेलमध्ये टाकू किंवा घर जप्त करू अशा कायद्यात नसलेली गोष्टी सांगून भीती दाखवता येणार नाही. आता 6वा पॉइंट येतो रिकव्हरी एजंटच्या वर्तनाबाबतचे नवीन नियम. याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. मित्रांनो, आता एजंटच्या मनमानीला चाप बसला आहे. पहिलं म्हणजे आयडी कार्ड बंधनकारक आहे. एजंट जेव्हा कर्जदाराला भेटेल तेव्हा त्याच्याकडे बँकेने दिलेले वैध ओळखपत्र आणि अधिकृत पत्र असणे आवश्यक आहे. दुसरं म्हणजे स्वतःची ओळख सांगणे. संभाषण सुरू करताना एजंटचे स्वतःचे नाव आणि तो कोणत्या बँकेकडून आला आहे हे स्पष्ट सांगणे आवश्यक आहे. आणि तिसरं म्हणजे वेळेचे बंधन. कर्जदाराने दुसरी वेळ मान्य केली नसेल तर एजंट फक्त सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या वेळेतच संपर्क साधू शकतात. रात्रीच्या वेळी दारात येऊन उभे राहता येणार नाही. परत म्हणजे कॉल रेकॉर्डिंग. बँकेंना एजंट आणि कर्जदार यांच्यातील सर्व फोन संभाषणे कमीत कमी 6 महिने रेकॉर्ड करून जतन करून ठेवावे लागतील. एजंटने चुकीची भाषा वापरल्यास हा पुरावा ठरेल. आणि एजंट्सना दिले जाणारे कमिशन किंवा इन्सेंटिव्ह अशा प्रकारे नसावे ज्यामुळे ते जबरदस्तीने वसूल करण्यात प्रवृत्त होतील. आता वळूया आपण 7व्या पॉइंट वरती, मोबाईल आणि लॅपटॉप ब्लॉक करण्याबाबतचे नियम. हे बघा मित्रांनो, आजकाल EMI वरती मोबाईल किंवा लॅपटॉप घेणे सामान्य झाले आहे. हप्ता थकल्यास फायनान्स कंपन्या फोन ब्लॉक करतात. यासाठी RBI ने काही नियम केले आहेत. बँक फक्त तेव्हाच मोबाईल किंवा लॅपटॉप फीचर्स ब्लॉक करू शकते जर ते डिव्हाइस बँकेने फायनान्स केले असेल आणि लोन अग्रीमेंट मध्ये तसा स्पष्ट उल्लेख असेल. पहिला म्हणजे 30 दिवसांची मुदत. हप्ता थकून 30 दिवस पूर्ण झाल्यावरच अशी कारवाई करता येईल. 1 ते 2 दिवस उशीर झाला म्हणून लगेच फोन ब्लॉक करता येणार नाही. दुसरं म्हणजे इमर्जन्सी सेवा सुरू राहतील. फोन ब्लॉक केला तरी इनकमिंग कॉल्स, SMS आणि इमर्जन्सी SOS सेवा बंद पडता कामा नाही. परत तिसरी गोष्ट म्हणजे 1 तासात अनब्लॉक. कर्जदाराने थकबाकी भरल्यास पैसे भरल्यापासून 1 तासाच्या आत ते डिव्हाइस पुन्हा अनब्लॉक करावे लागेल. आता वळूया 8व्या पॉइंट कडे. वेळेत ब्लॉक न काढल्यास भरपाई मिळणार का? होय, नक्कीच मिळणार. या नियमातील हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ग्राहकाने पैसे भरल्यानंतरही बँकेच्या चुकीमुळे किंवा उशिरामुळे 1 तासाच्या आत डिव्हाइस अनब्लॉक झाले नाही तर कर्जदाराला दर तासाला 250 रुपये भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. म्हणजेच 4 तास उशीर झाल्यास बँकेला स्वतः ग्राहकाला 1000 रुपये दंड द्यावा लागेल. अर्थात या दंडाची कमाल मर्यादा ही तुमच्या एकूण कर्जाच्या रकमे इतकी असू शकते. तर मित्रांनो, RBIच्या मते या नियमांचा मुख्य उद्देश कर्ज वसुली प्रक्रियेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुशासन आणणे हा आहे. कर्जदारावरती कितीही कर्ज असेल तरी त्याला आदराची आणि सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. तसेच एजंटच्या प्रत्येक वर्तनाला थेट बँकेंना जबाबदार धरले जाईल. तर मित्रांनो, पाहिलं ना, 1 जानेवारी 2027 पासून बँकिंग क्षेत्रात आणि विशेषतः कर्ज वसुलीच्या बाबतीत किती मोठे आणि चांगले बदल होणार आहेत. तोपर्यंत सध्याचे नियम लागू राहतील, पण नवीन नियम आल्यावरती रिकव्हरी एजंटची गुंडागर्दी अजिबात चालणार नाही. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की कर्ज थकवून पळून जाणाऱ्यांना सूट मिळाली आहे. कर्ज घेतले असेल तर ते प्रामाणिकपणे फेडणे ही आपली जबाबदारी आहे. पण आर्थिक अडचणीच्या काळात सन्मानाने वागवले जाण्याचा अधिकार या नियमामुळे आपल्याला नक्कीच मिळतो. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत शेअर करा, कारण या बँकिंग नियमाची माहिती प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.